आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। संपत अधिराज, संपत अधिराज, अरे लवकर बाहेर या। संपत अधि काय झालं आई? काय झालं? अरे काय झालं ते तुझ्या बायकोला विचार। तुझ्या मुलानं गाडे पाटील घराण्याच्या पुढच्या 7 पिढ्या नरकात पाठवल्या। अरे लाज आणली त्यानं सगळ्यांच्या समोर आम्हाला। तुझी माझी आपल्या गाडे पाटील घराण्याची आपण पार धुळीला मिळवली। संपत लोक आता खेटानं पूजा करतील आपली। आई त्यानं काय केलं ते तरी सांग। अरे काय केलंय म्हणून मी काय सांगू तुला? अरे त्या अवलक्षणी बाईच्या ताटाखालचं मांजर होऊन बसलाय। अरे अजूनही लग्नाचा पत्ता नाही आणि हा तिच्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतोय। अरे काय 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 प्रकार त्यानं तिथं केलं, काय काय करत होता। तू जर तिथं असतास ना संपत, तर तुलाही असं वाटलं असतं आपण धरणीच्या पोटात जावं। अरे आता मला सांग, आपल्या पार्टीच्या ऑफिसच्या बायका, पत्रकार, गाव गल्लीतली सगळी लोक तिथं जमा झालेली आणि हा पूजा काय करतोय वडाची? तिच्या प्रेमाचे गोडवे काय गातोय? काय काय ची 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 नाही संपत नाही। तो त्या बाईच्या प्रेमासाठी आपलं घराणं, मान, मर्यादा सगळं विकून टाकेल। नाही, त्यानं आपलं नाक कापलं संपत, त्यानं नाक कापलं सगळ्यांच्या समोर आपलं। ऐकलेत ना? ऐकलेत ना तुमच्या मुलाचे प्रताप? खबरदार, खबरदार, डोळ्यातून त्याच्यासाठी एक ठिपूस बाहेर काढला तर त्याची कान उघडणी करायचं सोडून इथे गळे काढायला लागला। आधी रडणं बंद करा। काय करू मी? काय करू? आता सिद्धूकडे बघितलं ना तेव्हा प्रकाशाने जाणवलं मला, सिद्धू समजून घेण्याच्या आणि समजावून सांगण्याच्याही पलीकडे गेलाय। एका क्षणासाठी मला असं वाटलं की आपला सिद्धू आपला राहिलाच नाही। तो त्या भावनाच्या इतका आहारी गेलाय की माझ्या सुनेबद्दलच्या इच्छा आकांक्षा सगळ्याला लाथाडून तो नुसतं भावना भावना करतोय। काय एवढा त्रास करून घे? काय नको त्रास करून घेऊ मी नीलांबरी? काय शपथ घातली होती माहितीये ना मी सिद्धूला? भावनाने जर या घरात पाऊल ठेवलं तर माझ्या प्रेतावरून जावं लागेल असं म्हणाले होते मी। पण तो हटला का? नाही हटला। अजूनही तो त्या दळवींच्या दारामध्ये त्या भावनासाठी विनवण्या करत उभा आहे। आणि आपण जर आता हट्टाला पेटलो ना तर आपल्याला सिद्धूला कायमचा गमवावा लागेल। आई, प्लीज, असं काही होणार नाहीये ग। अशी खोटी आशा बाळगण्यात काही अर्थ नाहीये अधिराज। आई, आई अगं शांत हो। बरं तुला काय वाटतं, काय करायला पाहिजे आपण? काय करता येईल? आपल्याला मनाची तयारी करावी लागेल। कसली तयारी करायची? जिच्या पत्रिकेत दोष आहे अशी अवलक्षणी मुलगी आपल्या घरची सून म्हणून आणण्याची? नाही,
शक्य नाही. असा विचार जरी कोणी मनात आणला तर त्याला माझ्या घरात थारा नाही, समजलं? मी जिवंत असेपर्यंत ती भावनाच काय, तिची सावली सुद्धा माझ्या घरावर मी पडू देणार नाही. कळलं? आई आई तुम्ही समजून घ्या. मला माझा सिद्धू परत हवाय. हो, सिद्धू येईल आणि भावना शिवाय तो इथे येईल. आजी ते कसं? अधिराज, पहिल्यांदा तुझ्यावरती विश्वास टाकून एक काम सोपवते. जा आणि तुझ्या भावाला घेऊन इकडं. वाटल्यास 4-5 पोरं सोबतीला घे. त्याला घे आणि टेम्पोत टाकून इकडे घेऊन ये. आणि जास्त तिथं नाटकं करायला लागला तो तर सरळ त्याच्या मुसक्या आवळा आणि त्याला इथं घेऊन ये. पण पुढच्या 2 तासात कोणत्याही परिस्थितीत सिद्धू माझ्या समोर दिसला पाहिजे. तो आता आपल्या हातातून सुटता कामा नये, समजलं? काय? हो आजी. आजीने हे काम यांना सांगितलं? हे देवा, तो सिद्धू काही केल्यामागे हटणार नाही आणि पुन्हा एकदा हेच सिद्ध होणार की ह्यांच्याने एकही काम होत नाही. अगं आई, असं काय करतेस? सिद्धू जेव्हा घर सोडून गेला तेव्हाच मी जाहीर केलं होतं तो माझ्यासाठी मेला म्हणून. चुलीत गेलं तुझं मत संपत. एवढी हिम्मत जर तुझ्यात असती तर स्वतःच्या मुठीत ठेवला असतास तू मुलाला आपल्या. नाही, अरे तेवढी सुद्धा अक्कल नाही तुला, म्हणून तर हे असं झालं, समजलं? तू का थांबलायस? जायला सांगितलं होतं ना. तर आता जाण्यासाठी सुद्धा मुहूर्त काढायला पाहिजे तुला. बघतोस काय? जा आधी. लक्ष्मी निवास